आपल्यासोबत खासदार धैर्यशील माने आहेत। साहेब, काय सांगाल? शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी आपल्यावर टीका केलेली आहे। आपल्याला योद्धा म्हणून ओळख हवी की गद्दार म्हणून, काय सांगाल? महाराष्ट्रानं इतिहास जर पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्रानं ऐतिहासिक क्षण पाहिला की ज्यांनी महायुतीमध्ये गद्दारी केली ती गद्दारी गाडण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि खरा योद्धा कोण आहे हे महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलं। बाळासाहेबांचे विचार दगवणारा जर योद्धा कोण असेल तर तो एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेलं आहे। त्यामुळं गद्दार की योद्धा याच्यामध्ये वाद करण्याचं काही कारण नाही। खरा बाळासाहेबांचा योद्धा रस्त्यावर लढणारा कोण असेल तर तो एकनाथजी शिंदे साहेब आहे। आम्हाला स्ट्राईक रेट काय सांगता? आमच्याच वडिलांचे आमचे चिन्ह वापरून आम्हाला कसला स्ट्राईक रेट सांगता असं म्हणताय? स्ट्राईक रेट हा विचारावर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मगाशी शिंदे साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये ज्यावेळी सांगितलं की कुणाची मतं कुणाकडे डायव्हर्ट झाली, जर ते बाळासाहेबांच्या विचाराची लढाई लढत असते तर निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला असता। पण आज एकनाथ शिंदे साहेब हे बाळासाहेबांच्या विचाराचे शिलेदार आहेत आणि म्हणूनच हा जो स्ट्राईक रेट या ठिकाणी आहे तो बाळासाहेबांच्या विचाराचा विजय आहे। मतांचा नाही तर बेईमानीचा स्ट्राईक रेट वाढला असं संजय राऊत बोलतायत। संजय राऊत कुणाशी इमानदार आहेत हे एकदा त्यांनी ठरवावं लागेल। ते खरे उभाटाशी इमानदार आहेत की पवार साहेबांची इमानदार आहेत? त्यांच्या इमानदारीची व्याख्या महाराष्ट्र या ठिकाणी पाहतो। सकाळी उठून नवीन एक काहीतरी उद्योग तयार करणं, शिवसेना संपवण्याचा विडा त्या काळामध्ये त्यांनी उचलला होता आणि आज सुद्धा परत एकदा ते ज्या आघाडीमध्ये आहेत त्या आघाडीचं वाटोळं काही दिवसात त्यांच्या बोलण्यानं लागेल याच्यामध्ये अजिबात शंका बाळगत। आम्ही पाठीत वार करणारे नाही आहोत, आम्ही समोरून वार करणारे आहोत। जर का पाठीत वार केले तर वाघ नका काढू असं म्हणताय। मी आपल्याला सांगू इच्छितो, समोरल्या समोर लढाई झाली आणि महाराष्ट्रानं कौल दिला। 13 जागांपैकी 13 जागा एकमेकाच्या विरोधात शिवसेना आणि उभाटा एकमेकाच्या विरोधात लढली आणि महाराष्ट्रानं कौल दिला तो शिवसेनेच्या बाजूने दिला। बाळासाहेबांच्या विचाराचा विजय झाला आणि धनुष्यबाण परत एकदा डौलानं या ठिकाणी पुढे गेला। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या शिवसेनेला कुठल्या या ठिकाणी जनमत आहे, जनाधार आहे याची विश्लेषण करायची गरज नाही। महाराष्ट्रामध्ये 7 खासदार 13 मध्ये या ठिकाणी एकमेकाच्या विरोधात लढल्यानंतर 7 खासदार हे ह्या शिवसेनेचे या ठिकाणी निवडले। दुसरीकडे आपण पाहतोय आजच्या वर्धापन दिनामध्ये रामदास कदम यांनी देखील पक्षाला घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळतंय। भाजपने आपले उमेदवार लवकर उभे केले मात्र आमचे उमेदवार उशिरा केल्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। ते ज्येष्ठ नेते आहेत, ते अनुभवी नेते आहेत। निश्चितपणे आघाडी करत असताना, एखादी युती करत असताना मागं पुढं होत असतं। सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 15 जागा महाराष्ट्रातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या मधनं आम्हाला त्या ठिकाणी शिवसेनेचा कोटा राखण्यामध्ये यशस्वी झाले, त्यातल्या 7 जागा निवडून आणण्यामध्ये यशस्वी झाले। निश्चितपणे त्यांचा म्हणण्याचा भावार्थ एवढाच होता की आणखी जरा वेळ मिळाला असता तर आणखी जागांचा या ठिकाणी रेशो वाढला असता आणि पक्ष संघटनेच्या कार्यक्रमामध्ये पक्षाची बाजू ते त्या ठिकाणी मांडत होते। अजित पवार उशिरा आले असते तर जरा बरं झालं असतं असं देखील ते म्हटलेले नाही। अजितदादा एक अतिशय परखडपणे काम करणारा नेता आहे। महाराष्ट्राच्या अनेक राजकारणाच्या उलतापालतीमधनं या ठिकाणी त्यांनी सुद्धा एक वेगळा निर्णय घेतला। आम्ही जसा महाराष्ट्रामध्ये उठावाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्याच पद्धतीनं त्यांनी सुद्धा आपला वेगळा विचार या ठिकाणी जपत परत एकदा महायुतीच्या हात बळकट करण्यासाठीचा निर्णय घेतला। आता ते सिनियर आहेत, त्याच्या बाबतीतलं तेच या ठिकाणी स्पष्टीकरण। सर्वोच्च न्यायालयात निर्णय अजून पेंडिंग आहे आणि असं असताना सुद्धा कशा पद्धतीने विधान परिषदा घेता यावरती टीका केलेली आहे ठाकरेंनी। नाही, आता विधान परिषदाच्या हा करत असताना हा आपण इलेक्शन कमिशनला आपण हे विचारायला पाहिजे की अशा पद्धतीनं कशा पद्धतीने इलेक्शन कमिशनच या इलेक्शनचे सर्व प्रोसेस राबवत असते, हे कुठलं सरकार त्या ठिकाणी ठरवत नसतं। आणि ज्यावेळी इलेक्शन कमिशन अशा पद्धतीची प्रोसेस घेते त्याला कायद्याचा आधार असल्याशिवाय ते करत नाही। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ह्या इलेक्शन प्रोसेसला त्यांना जर काही डाऊट्स असतील तर इलेक्शन कमिशनकडे त्यांनी दाद मागितली। मोदींचा या निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी खुळखुळा केलेला आहे। सेक्युलर चंद्राबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील यांना सोबत घेतल्यानंतर हिंदुत्व कसं असा देखील प्रश्न उपस्थित केलाय। सेक्युलर या शब्दाचा अर्थ या ठिकाणी मोडतोडून या ठिकाणी वापरला जातो। बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं ते सर्वांना बरोबर घेऊन जाणारं हिंदुत्व होतं आणि आज जे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे तेच नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी पुढे घेऊन जात आहेत। जे शिवछत्रपतींचं हिंदुत्व होतं ते नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी पुढे घेऊन जात आहेत। महाराष्ट्र आणि देशभरामधली हिंदुत्वाची एक वेगळी व्याख्या या निमित्तानं देश या ठिकाणी पाहतो। सगळ्यांना बरोबर घेऊन जाताना
हिंदुस्थान एकत्रपणे मोठा झाला पाहिजे, भारतवर्षाचं नाव जगभरामध्ये मोठं झालं पाहिजे, याच्यासाठी जो या ठिकाणी संघर्ष योद्धा म्हणून त्या ठिकाणी काम करतोय, त्या मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण राष्ट्र एकवटतं. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. विजय देसाई सह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.